आपली पहिली भेट इथंच झाली होती. इथूनच आपला प्रवास सुरू झाला आणि तो प्रवास आज अशा एका वळणावर घेऊन आलाय की मी तुमच्या शिवाय जगण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. पण मी आता अशा वळणावर येऊन पोचलीये की जिथं मी तुमच्याशिवाय आनंदाने जगू शकते. समजलं? असं आहे का? जर तसं असेल तर सकाळपासून तो आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसेना का झालाय बरं? आणि अजून एक, जर तू तशाच वळणावर असशील तर मग या वाटेवर कुठं आलीस तू? हा रस्ता तर मुजुमदारांच्या घराकडे जातोय ना? जे तुम्ही मला भेटायला येत होतात काय? काय संबंध? चुकून आलीये मी इथं. तसं बघायला गेलं तर तुम्ही सुद्धा स्टुडिओत येणार नाही असं कळवलं होतं धैर्य ना? मग आता तुम्ही सुद्धा या स्टुडिओच्या वाटेवर कसे? मी कुठलीही वाट धरली तरी ही वाट मला यांच्याकडेच घेऊन येते. आता परत तोच विषय काढू नका. आपला संबंध संपलाय. माझं उत्तर मी तुम्हाला कधीच सांगितले. आपल्या वाट्या खूप वेगळ्या आहेत. आणि आपण दोघांनी त्या वेगळ्या वाटेनं पुढे जावं हे आपल्या दोघांच्या फायद्याचं. आणि तसं पण तुम्ही निघालात ना सिंगापूरला. जा मग. सिंगापूर? हे कधी ठरलं? तुम्ही खरंच निघालाय सिंगापूरला? हो, कारण इथं राहिलो तर त्यांना भेटण्यापासून स्वतःला थांबू शकणार नाही. जर मी यांना भेटलो तर त्रास होईल त्याचा आणि मला यांच्या चेहऱ्यावर फक्त हसू बघायचंय, त्रास नाही. त्यासाठी मला कितीही त्रास झाला तरी हरकत नाही. मग परत कधी येणार आहे? मी बी कधीच नाही.
हे सावे, असं न बोलता कुठे निघालास? काय तर बोल की त्यांच्यासोबत. परत येणार नाहीये तो. सावे अगं अहो का निघालाय तुम्ही असं अचानक? सावे ऐक की, तुम्ही तरी समजावून सांगा की तिला काहीतरी. अहो जाऊ नका असं धैर्य. सावे अगं असं काय करायला सगळं? अगं 2 मिनिटं बोलायला काय जाते तुझं? अगं ते चाललेत निघाले एकदा बघ तरी त्यांच्याकडं. असं नको करू सावे. अगं ठीक आहे. कसलं पाकिट आहे? माहित नाही साहेब, आमच्या साहेबांनी देरे साहेबांना द्यायला सांगितलेलं. वगैरे जा तू देतो. अरे उघडून तरी बघ की. तेच करतोय. अरे खरंच निघालाय की. तारीख बघ बरं जरा. अरे उद्याच सिंगापूरला फ्लाईट निघालाय. जाऊ दे की, इंजेक्शन शिवाय ताप जातोय. तो एकदा गेला का नाही तर मग हे सगळं आपल्या ताब्यात येते. आणि नाही झाला ना मग मजाच मजा. काय रे? हे धैर्याची सिंगापूरची तिकीट आली उद्याची. एक माणूस देऊन गेलाय. धैर्य धैर्य अरे हे काय? तुझं पक्क झालं जायचं? अरे पण मला काय म्हणायचं एकदा ऐकून तरी घे. बघ मला पण असं अर्जंटली जायचं नव्हतं, पण काय माझ्या काही सह्यांमुळे तिकडं गोष्टी अडून बसल्यात. म्हणून उद्याच्या उद्या निघायला लागणार आहे मला. तुझं नेमकं काय चाललंय तेच कळत नाही. कुठं काय आता कामही करायचं नाही का? मी असं कुठे म्हंटल? काम कर ना. मग इथल्या कामांचं काय? कधी येणारच परत? माहित नाही. माहित नाही हे काय उत्तर झालं? अरे मुजुमदार ट्रस्टचा एवढा मोठा पसार आहे, तो कोणी सांभाळायचा मग? त्या कामासाठी आपल्याकडे उमेदवारांची कमी थोडी आहे. ते दोघं सांभाळतील की. आई हे बघ, मी काय कायमचं घर सोडून नाही चाललोय. आणि एक गोष्ट लक्षात घे, इथं आपण नाव कमवलंय, आता वेळ आली मुजुमदारांचं नाव परदेशात झळकवण्याची.
आणि सगळेच इथं थांबलो तर कसं शक्य होणार ते? पॉइंट आहे की बरोबर बोलतोय आई. बरोबर बोलतोय. आणि फोन आहेच की. हा अख्खं जग आता मोबाईलवर आलंय. आई, तू काळजी करू नकोस, काही प्रॉब्लेम नाही होणार. मी बॅग पॅक करतो. सावे, व्हिडिओ लॅपटॉपवर टाकलाय, एकदा चेक कर. मी निघते आता. रिने, तू कुठे निघालीस? थांब की, एकत्र बसूनच करूयात. नाही, नको, जाते मी. एकतर आधी सकाळपासून तुझं लक्ष कुठेतरी तिसरीकडेच आहे. त्यात कामात आणि जर काय घोळ झाला तर ते आणि खापर माझ्यावरच फुटायचा. त्यापेक्षा जातेच मी. बाय. सावे, डोक्यानं विचार करताना आहे ना, मन काय सांगते हे अजिबात टाळू नकोस. असा कुठलाही डिसिजन घेऊ नको ज्याच्यामुळे पुढच्या आयुष्याचा सगळा आहे ना गुंता होऊन बसेल. नंतर ना मग असं नको वाटायला की आपला डिसिजन चुकलाय. त्याच वेळी आपण योग्य डिसिजन घेतला असता ना तर आता आयुष्य काहीतरी वेगळंच असतं. साव्या, अगं आयुष्य सुंदर करणारी आहे ना ही एकच मोमेंट असते. अगं बघ, जरा शांतपणे विचार कर. साव्या, अगं मी तुझी मैत्रीण आहे, लहानपणापासूनची, सगळ्यात जवळची, म्हणून एवढं सांगायला लागले. पण सावे, हे माझं सांगणं आता शेवटचं. ठीक आहे, यापुढे काही नाही सांगणार. चल, बाय. भाऊजी, तुम्ही खरंच निघालात का हो? खरंच म्हणजे सांगितलं की तुम्हाला. हो, पण
तुम्ही खरंच निघालाय हे जर सावीला कळलं तर? समजलं तर? ऑलरेडी समजलंय तिला. काय म्हणाली ती? भाऊजी, आओ. मला नाही वाटत मी कोल्हापुरात परत कधी रिटर्न येईल. आओ भाऊजी ऐका ना भाऊ. नीता भाऊजी खरंच चाललेत अगं. बघितलं ना किती टोकाचं बोलतायत ते. हो ना, आणि जे बोलतात ना ते करूनच दाखवतात. आता जर ते म्हटलं ना की परत कोल्हापुरात पाय नाही ठेवणार, मला माहिती आहे काहीही झालं ना तरी ते परत येणार नाही. नीता, आपण काहीतरी करायला पाहिजे ना. अहो आपण करणार काय ताई? म्हणजे बघा ना, भाऊजींना समजावून झालंय, सावीला सुद्धा सांगितलंय. तुम्हाला काय वाटतं, सावीने त्यांना सांगितलं नसेल का? किंवा तिने त्यांना थांबवायचा प्रयत्न केला नसेल का? या दोघांच्यात काय झालंय ना ते दोघांनाच माहिती. पण नीता, आपण गप्प बसून चालणार नाही ग. आपण 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 सावीची भेट घेऊया का? तिला जाऊन भेटू आणि म्हणू काहीतरी कर बाई, कारण तीच एकटी आहे जी आता त्यांना जाण्यापासून थांबवू शकते. होत आहे म्हणजे याच्याशिवाय दुसरा मार्ग तर काही दिसत नाहीये. तसंच करूया. सावे, काय झालं ग? कसला विचार करतेस? ते कसलं नाही, ते कामाचाच विचार करत होते. काय झालं ग? म्हणजे बरं आहे ना सगळं? हा, सावे, तुझ्या मनात काय असेल तर बोलून टाक, मनात ठेवू नकोस. हा आई खरंच काही नाही झालं अगं. सगळेच का मला असं विचारतायत काय माहित. ग, तुझ्या चेहऱ्याकडे बघून ना सगळ्यांना काळजी वाटते म्हणून विचारतात. हो, दीपा सांगत होती की तू काल रात्री पण टेन्शन मध्ये होतीस. सावे, हे बघ, हे बघ बाळा, तुझी काळजी वाटते म्हणून सांगते. तुला माहीतच आहे, तुझे पप्पा एक दिवस घराबाहेर पडले आणि परतच आले नाही. त्यानंतर तूच माझं सगळं जग झालीस का. आता तू कुठं हरवू नकोस. मला माहिती आहे, आई म्हणून कमी पडले मी. कमी वयातच सगळ्या घरची जबाबदारी तुझ्यावर आली, त्यामुळे तुला
तुझ्या मनासारखं जगता पण आलं नाही. पण आता आता मला तुझं सगळं चांगलं झालेलं बघायचंय. एकदा का तुझे 2चे 4 हात झाले, तू संसारात रमलीस की मग माझ्या जीवाला बरं वाटेल बघ. पण कसं असते सावे, त्यासाठी आपल्या जीवाभावाचं कोणीतरी असावं लागते. आपली काळजी घेणारं, आपल्यावर जीव ओवाळून टाकणारं. सावकाश सावकाश सावकाश. तुम्हाला वाटतंय ना की अजून सामने झाले पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला अजून पैलवान लागणार आहेत. हा एक पैलवान तुमच्या समोर उभा आहे. आपल्या हक्काचं, आपलं माणूस. तुमच्या शाळेच्या स्वप्नासाठी माझ्याकडून तोड माझा हात. हे असलं काही करू देणार नाहीये मी तुला. आम्हा बायकांमध्ये पडून या बाईची पाठ ठकण करायची काही गरज नाहीये. मी ना कुणाच्या मध्ये येतोय ना कुणाची पाठराखण करतोय. मी फक्त योग्य त्या बाजूनं बोलतोय. त्यांच्या स्वाभिमानावर उचलले गेलेल्या हातापासून त्यांना वाचवतोय मी. तुम्हाला काळजी वाटली ना माझी, म्हणून आलात ना तुम्ही. माझ्यावरचं प्रेमच तुम्हाला इकडे घेऊन आलंय ना. एकदा बोला, यू लव्ह मी. नाहीये माझं तुमच्यावर प्रेम. परत माझ्या आयुष्यात यायचा प्रयत्न करू नका. आणि तो माणूस जर आपल्या आयुष्यात नसेल तर त्याचा किती त्रास होतो मला विचार. पण एक गोष्ट लक्षात ठेव सावे, आयुष्यात जेव्हा आपण कधी गोष्ट गमावतो तेव्हाच आपल्याला त्याची खरी किंमत कळते. जर मी यांना भेटलो तर त्यांना त्रास होईल त्याचा, आणि मला यांच्या चेहऱ्यावर फक्त हसू बघायचंय, त्रास नाही. मग त्यासाठी मला कितीही त्रास झाला तरी हरकत नाही. आणि त्याचं दुःख लई मोठं असतं बाळ, लई मोठं असतं. मी निघालोय सावी, कायमचा. वे टू सिंगापूर. सुखी राहा. लांब निघालायस, काळजी वाटत राहील मला इथे. त्यामुळे पोचल्या आधी मला फोन करायचा आणि वरचेवर फोन करत राहा.
नीट जेवलं पाहिजेस तू. नीट तब्येतीची काळजी घ्यायची आणि आई सगळं नीटच होईल आणि लवकरच रिटर्न पण येईल मी. तू पण काळजी घे स्वतःची. ताई आता काय करायचं मला समजत नाहीये. फक्त सावीच ना त्यांना थांबवू शकते. देव तिला सद्बुद्धी देव. पण मला भीती वाटते नीता. आईंना नंतर जर हे कळलं की भाऊजी कायमचेच तिथे चालले तर मला टेन्शन येते. मी येतो. अहो नका ना सोडून जाऊ असं. मी ठरवलं होतं रडायचं नाही म्हणून, पण मला बाय म्हणणं माझ्याने शक्य होत नाहीये. हो थांबा ना, नका जाऊ. अगं इरा, तो काय कायमचं चाललंय का? काम झालं की येईल ना परत. हे असं रडत बसू नको. सॉरी आत्या, पण मला रडायचं नव्हतं. पण हसो, मी निघतो. हा व्यवस्थित जा. नाही इथे आहे आम्ही, दादा आणि मी आहे सांभाळायला. हा आणि आई सुद्धा आहे की. आम्ही इकडचं सगळं बघतो, तू बिंदास जा. होय, आणि तुला हवं तितके दिवस राहा. मुजुमदारांचं नाव आहे का नाही, जगभरात झळकवल्याशिवाय काय परत येऊ नको. इकडची काळजी करू नको. म्हणजे धैर्य येईपर्यंत आम्ही सांभाळतो. मे बी तुम्हाला कायमच सांभाळावं लागेल. हे काय? कायमचं सांभाळावं लागू शकतं म्हणजे? नाही, काय नाही. मी निघतो. अरे धैर्य, बॅग घेऊ गे. नाही, प्रवासाच्या आधी त्रास कशाला आहे ना. नाही, इट्स ओके. कुणाच्या मदतीची गरज नाहीये मला. आणि मी गाडी घेऊन चाललोय माझी. आरके रिटर्न आणून लावल घरी. येतो. एक मन म्हणतायत जावं आणि एक म्हणतायत नाही नाही, पण माझा निर्णय झालाय आणि तो फायनल आहे. मी कोल्हापूर सोडून चाललोय कायमचा. काय रे, काही राहिलंय का? नाही, काय नाही. काय रे, याचा काय विचार बदलतोय का काय? हा, थांबतोय का काय?
माझं एक मन सांगतंय की सावी मला थांबवायला येणार, पण दुसऱ्या मनात भीती कसली? ते येतील ना? नाही झालं तर? रीने सारखी का मोबाईल वर बसत असते का? हा, कळत नाही तुला उशीर होतोय आपल्याला जायचंय म्हणून? आवर पटकन. आवरूनच बसले अगं मी. नुसतं बोललं म्हणजे झालं का? हा, दुसरं काहीतरी आवर. दुसरं काय आवरू आता? सगळं मीच सांगायचं का तुला? सावे हे दवा घे. अगं नीट जरा सांभाळून. किती गडबड. नशीब सांडला नाही. आता बॅगेत ठेव नीट. हा, मी नाश्ता घेऊन येते, खाऊन घे. सावे. हा? काय झालं? लक्ष कुठं आहे? हा भाऊ इथेच आहे. हे शपथ. काय ग? काय झालं? काय नाही भाऊ, ते असंच आपलं काहीतरी. तुम्ही खरंच निघालाय सिंगापूरला? हो. रीने किती वेळा सांगायचं तुला उशीर होतोय ते? कशा लोकच कामाच्या वेळी अशा फालतू गोष्टी दाखवते मला? आवर पटकन. मगाचपासून नुसता आवर आवर करायलास. काय आवरू ते तरी सांग. गडबड झाली की अशीच करते ती. बघा की भाऊ, आणि गडबड नाही, लक्ष कुठेतरी दुसरीकडे असलं ना की मग असं करत्या. चला नाश्ता करून घ्या. भाऊ या. गेले नाही. फक्त 1 तास. आता मी धैर्याला थांबवलं नाही तर मी कायमचं गमावून बसेन. पण मी का थांबवायचा विचार करते? मला काही फरक नाही पडत. हे सगळं ना रीना आणि परागमुळे डोक्यात येते.